नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. धरण आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारे राकसकोप जलाशय भरून वाहत आहे. गुरुवारी सायंकाळी जलाशयाचे 2 दरवाजे 2 इंचांनी उघडले असून जलाशय तुडुंब भरण्यासाठी अद्याप 2 फूट पाण्याची गरज आहे. जलाशयात एकूण 2475 फुटांपैकी 2473 फूट पाणीसाठा उपलब्ध आहे. हा जलाशय तुडुंब झाल्याने बेळगावकरांची यंदाची पाण्याची समस्या मिटली म्हणावी लागेल. बेळगावच्या इतिहासात यंदा प्रथमच राकसकोप जलाशय वेगाने भरून 2 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राकसकोप जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने बेळगाव शहरालगत वाहणाऱ्या मार्कंडेय नदीत पाणी वाढले आहे. दरवर्षी जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये भरणारे जलाशय जुलैच्या मध्यावधीतच भरल्याने ही बाब बेळगावकरांसाठी आनंदाची आहे. जोरदार पावसावेळी मसगावच्या मुख्य रस्त्यावरील झाड दुचाकीवर व विद्युत तारांवर कोसळले. यावेळी जवळ पार्किंग केलेल्या कारवर विद्युत खांब देखील कोसळला. यावेळी तिथे कोणीच नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. कामगार कार्यालयापासून काही अंतरावर असलेले मोठे झाड दुचाकीवर कोसळले. याचबरोबर ते झाड विद्युत तारांवर देखील कोसळल्याने विद्युत तारांसह खांब देखील पार्किंगवर केलेल्या कारवर कोसळला. यावेळी मोठा आवाज झाल्याने काही वेळ गोंधळ उडाला. मात्र तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने सुदैवानेच मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सतत रहदारी असलेल्या व गजबजलेल्या या रस्त्यावर ही घटना घडताच काही तरुणांनी तातडीने दोन्ही बाजूनी रस्ता बंद केला. त्यानंतर हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना बोलावून वीज तारा बाजूला केल्या. त्यानंतर झाड देखील बाजूला करण्यात आले. या घटनेमुळे काही वेळ वाहतूक बंद करण्यात आली होती. सध्या पावसाचा जोर वाढला असल्यामुळे गाळ काढता येणार नसला तरी पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने किमान बळ्ळारी नाल्यातील प्रचंड प्रमाणात वाढलेल्या जलपर्णीचे ताबडतोब उच्चाटन करावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी राजू मर्वे यांनी केली आहे. सध्या पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मर्वे म्हणाले की अलीकडे बेळ्ळारी नाला हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी पुराच्या स्वरूपात मोठी समस्या ठरत आहे. पूर्वी ही समस्या नव्हती, मात्र 2013 पासून पुराची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. येळ्ळूर रोड येथील पुलाचा तळ खाली आहे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचा तळ 6 इंच वर आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकाणी 1 इंच पाणी तुंबले तर येळ्ळूर रोडच्या ठिकाणी ते 1 फूट साचलेले असते. परिणामी पावसाळ्यात बळ्ळारी नाल्याला पूर येऊन आसपासच्या शेतात पाणी घुसल्यामुळे शेत पिकांचे कोट्यावधीचे नुकसान होत आहे. कौलापूरवाडा येथील क्वालिटी पोल्ट्री फार्मच्या नव्या प्रोजेक्टबाबत शासकीय अधिकाऱ्यांनी मवाळ भूमिका घेतल्याने कौलापूरवाडा वासियांचा या पोल्ट्री फार्मला तीव्र विरोध असताना या ठिकाणी पोल्ट्री फार्मची उभारणी करण्यात येत असल्याने खानापूर तालुका काँग्रेसचा याबाबत तीव्र आक्षेप असून जर क्वालिटी पोल्ट्री फार्मने आपला प्रोजेक्ट रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी तरुण भारतशी बोलताना दिला आहे. त्यामुळे या परिसरात माशामुळे अनेक रोगराईंना आमंत्रण मिळत होते. तसेच या माशामुळे कौलापूरवाडा वासियांना जीवन जगणे कठीण बनले होते. त्यामुळे या परिसरात पुन्हा प्रमाणात प्रदूषण होणार आहे. त्यामुळे कौलापूर वासियांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. याबाबत कौलापूरवाडा वासियांनी बैलूर ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देऊन नव्याने उभारण्यात येणाऱ्या हॅचरीला विरोध केला आहे. कारवार जिल्ह्यातील कुमठाजवळील बर्गी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पुन्हा दरड कोसळली आहे. आता पुन्हा दरडी कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सुदैवाने आजच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर दरड हटवण्यासाठी IRB बांधकाम कंपनी कामाला लागली आहे. पोलीस प्रशासन अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. मागील 2 आठवड्यापासून कारवार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वत्र पाणीच पाणी साचले असून ठिकठिकाणी दरडी कोसळणे, वाहतूक ठप्प होणे आदीमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगावच्या पश्चिम भागामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि राकसकोप धरणाचे 2 दरवाजे उघडल्याने या भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला महापूर आल्याने नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीतील नदीकाठचा भाग जलमय झाला असून शेतातील कोवळी पिके पाण्याखाली गेली आहेत. शिवाय या भागातील असलेल्या नाल्यांनाही पूर आल्याने या पुराचे पाणी सभोवतालच्या शेतवडीत शिरले आहे. सदर रोपांनी अद्याप मूळही धरलेले नाही आणि अचानक आलेल्या या पुरामुळे लावलेली कोळी रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुबार भात रोप लागवडीचे संकट येऊन ठेपले आहे. खानापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून काल आज दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. तालुक्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क काही वेळ खानापूरशी तुटला होता. तालुक्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 29 घरांची पडझड झाली आहे. त्यात 18 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. पावसामुळे तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी गोलीहळ्ळी येथील पडझड झालेल्या घराची पाहणी केली. बेकायदेशीर बीपीएल कार्डे मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कार्डे रद्द केल्यानंतरही काही लाभार्थी पुन्हा नव्याने अर्ज करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे खात्याची डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे. खोटी कागदपत्रे पुरवून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्ड घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशावर मध्यंतरी खात्यामार्फत कारवाई करण्यात आली होती. सदर लाभार्थ्यांची कार्डे रद्द करून दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र आता खात्याचे बोगस कार्ड धारकांकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्य सरकारकडून बोगस कार्ड धारकांवर कारवाई करावी असा आदेश जारी करण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या कारवाईकडे कानाडोळा झाला आहे. कारवार तालुक्यातील काळी नदीवरील कदरा धरणाचे आज 8 दरवाजे उघडले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. कदरा धरणाचे 8 दरवाजे उघडून 61 क्युसेक इतके पाणी काळी नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून 45 क्युसेक इतके पाणी धरणात वाहून येत आहे. जगातील मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाला आहे. या सर्व्हरमध्ये बिघाड झालाय. त्याचा फटका सगळ्याच जगाला बसला आहे. जगभरातील एअरपोर्ट विमानसेवा ठप्प झाली आहे. अनेक विमानांची उड्डाणे रखडली आहेत. तिकीट बुकिंग पासून चेक इन पर्यंत वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. भारतातील एअरपोर्ट विमानसेवेवर मोठा परिणाम झालाय. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियातील इमर्जन्सी बैठक सुरू आहे. भारताने याबद्दल मायक्रोसॉफ्टशी संपर्क साधला असता भारतातील 3 मोठ्या एअरलाइन्स कंपन्यांवर थेट परिणाम झालाय. यात इंडिगो, स्पाइसजेट आणि अकासा या कंपन्या आहेत. सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म क्लाउडस्ट्राईकमध्ये अडचण आल्याने सेवा प्रभावित झाली आहे. मायक्रोसॉफ्ट बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. पावसामुळे शास्त्री रोड फर्स्ट क्रॉस काकती येथील घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर कौलारू घर शांता मल्लाप्पा सुरेकर यांच्या मालकीचे आहे. शांता सुरेकर यांची घरची परिस्थिती बेताची आहे. पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीने घर कोसळल्यामुळे सुरेकर कुटुंबियांनी काकती तलाठी व ग्रामपंचायतीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दरम्यान घर कोसळल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य गजानन गव्हाणे यांनी शास्त्री रोड फर्स्ट क्रॉस येथे जाऊन घराची पाहणी केली. तसेच शांता सुरेकर यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बेळगाव कॉलेज रोड येथील दुभाजकावर एक झाड पावसाच्या संततधाराने मोडून विद्युत तारांसकट लटकत असल्याने येथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित खात्याने याकडे जातीने लक्ष पुरवून मोडकळीस आलेली धोकादायक झाडे हटवावी अशी मागणी होत आहे. दारू पिऊन रेल्वे रुळावर झोपलेल्या 3 तरुणांच्या अंगावरून रेल्वे गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डिनर पार्टीनंतर गंमत म्हणून रुळावर झोपले असताना अंगावरून रेल्वे गेली आहे. गुरुवारी रात्री उशिरा गंगावती येथे रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. शहरातील किल्ला भागातील मोनिश श्रीनिवास बैल पत्तार वय वर्षे 23, अन्नूर गोरम्मा कॅम्प येथील सुनील तिम्मन्ना वय वर्षे 23 आणि हिरेजंतकल येथील व्यंकट भीमराया मंगळूर वय वर्षे 20 अशी मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. राज्यात एलकेजी, युकेजी व पहिली वर्गात विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी कमाल व किमान वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पहिली वर्गात प्रवेशासाठी 6 ते 8 वर्षे वय असणे आवश्यक असल्याचा आदेश प्राथमिक शाळा शिक्षण व साक्षरता खात्याचे सरकार अधीन कार्यदर्शी महांतय्या होसमठ यांनी हा आदेश बजावला आहे. शिक्षण हक्क सक्ती नियम 2012 नुसार शैक्षणिक वर्षाच्या 1 जूनला विद्यार्थ्यांची 6 वर्षे पूर्ण झाल्यास त्याला पहिलीमध्ये प्रवेश देता येणार आहे. त्याचप्रमाणे 26 जुलै 2022च्या आदेशात नोंदवल्याप्रमाणे 1 जूनला 6 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिली वर्गामध्ये दाखल करण्याची वयोमिती निश्चित करण्यात आली आहे. 2025 ते 26 या शैक्षणिक सालापासून याची अंमलबजावणी करण्याची दुरुस्ती आदेश बजावण्यात आला आहे. सन 2006 ते 7 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने सुरू केलेल्या भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील 2 मुलींसाठी भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येत आहे. चिकोडी व निपाणी तालुक्यात गेल्या 6 वर्षात एकूण 13,728 लाभार्थ्यांना भाग्यलक्ष्मी योजनेमध्ये सामील करून घेण्यात आले आहे. चिकोडी तालुक्यात 6 वर्षात केवळ 3,378 तर निपाणी तालुक्यात 5 वर्षात 10,250 लाभार्थ्यांना भाग्यलक्ष्मी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. सदर योजना सुरू होऊन आता 18 वर्षे पूर्ण होत असल्याने पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.